न्यूज 18 मराठीच्या सगळ्या सोशल अकाउंट्सवर आज तुम्ही महापालिकांचा महानिकाल बघणार आहात। न्यूज 18 मराठीच्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर आज तुम्ही कनेक्ट राहा आणि सतत अपडेट घेत राहा। आता मी यासाठी तुमच्याशी बोलतेय कारण आम्ही वेगवेगळे प्रश्न आमच्या यूट्यूब कम्युनिटीवर सगळ्या आमच्या न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना विचारतोय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही सगळे आम्हाला प्रचंड प्रतिसाद देता आहात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार। तर प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं किती मोठ्या प्रमाणात तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिला प्रश्न न्यूज 18 मराठीच्या यूट्यूब कम्युनिटीवर आम्ही विचारला, तो विचारला हार्डली 10 मिनिटांपूर्वी। प्रश्न होता, पालिका निवडणुकांमध्ये भाजप आपला विजयी फॉर्म कायम राखेल असं तुम्हाला वाटतं का? हार्डली काही मिनिटांपूर्वी विचारलेला प्रश्न आहे आणि जवळपास 700 लोकांनी, म्हणजे 5 मिनिटांपूर्वी हा आम्ही प्रश्न विचारलाय आणि जवळपास 650 लोकांनी वोट केलेला आहे। वोट काय केलंय, हो किती जणांनी म्हटलंय, नाही किती जणांनी म्हटलंय, मी हे तुम्हाला सगळं सांगणार आहे। पण त्याआधी आत्तापर्यंत आम्ही आमच्या यूट्यूब कम्युनिटीवर जवळपास 3 प्रश्न विचारले। हा प्रश्न 5 मिनिटांपूर्वी विचारलाय, पण त्याआधी 3 प्रश्न आम्ही विचारले आणि त्या 3 प्रश्नांना उत्तरं काय मिळालेली आहेत ते सगळ्यात आधी बघूया। बघा, आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारला जो हार्डली अर्ध्या तासापूर्वी विचारला होता। 29 महानगरपालिकांमध्ये कोणत्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? कोणती शिवसेना? म्हणजे एका बाजूला उबाठा शिवसेना, दुसरीकडे शिवसेना शिंदेची। तर प्रश्न असा होता की 29 महानगरपालिकांचा आज निकाल येतोय, पुढच्या काही मिनिटांमध्ये कल यायला सुरुवात होईल। तर तेव्हा शिवसेनेचे सर्वाधिक, कोणत्या शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? आम्हाला किती जणांनी वोट केलंय तुम्हाला कल्पना आहे? 16,000 जणांनी आमच्यापर्यंत त्यांची उत्तरं, त्यांचं वोट पोहोचवलं। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून येतील असा यूट्यूबवरचं म्हणणं आहे। 87% लोकांनी उबाठाचे नगरसेवक सगळ्यात जास्त निवडून येतील असा आम्हाला उत्तर पाठवलेलं आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे 13% लोक असं म्हणतायत की त्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील। म्हणजे अजून सुद्धा एक्झिट पोल्स नंतर सुद्धा सगळ्यात जास्त यूट्यूबर्स असं म्हणतायत, यूट्यूबर कम्युनिटी जे आमच्याशी जोडले गेलेले आहेत ते असं म्हणतायत की 87% नगरसेवक, म्हणजे 87% लोक असं म्हणतायत की सगळ्यात जास्त नगरसेवक हे उबाठाचे निवडून येतील। बघा, दुसरा प्रश्न आम्ही विचारलेला होता तो म्हणजे संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान ठाकरे बंधूंपैकी, म्हणजे राज ठाकरे की उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणी अप्रतिम असं भाषण केलं, प्रभावी असं भाषण केलं? तर अर्थातच किती लोकांनी वोट केलं ते आधी तुम्हाला सांगते। 14,000हून अधिक लोकांनी आम्हाला मागच्या अर्ध्या तासामध्ये वोट केलं आणि त्यांचं म्हणणं काय आहे? 85% आमचे यूट्यूबर्स कम्युनिटीचे लोक असं म्हणतायत की राज ठाकरेंचं भाषण हे सगळ्यात प्रभावी झालं आणि 15% लोक, म्हणजे यूट्यूबर्स जे आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्यांचं 15% लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंचं भाषण हे सगळ्यात प्रभावी झालं। अजून एक प्रश्न आम्ही विचारलेला होता जो काही वेळापूर्वी विचारलेला होता, तो म्हणजे पालिका निवडणुकांमध्ये भाजप आपला विजयी फॉर्म कशा प्रकारे राखतं असं तुम्हाला वाटतं? तर साधारणपणे 650-700 इतकी लोक आहेत ज्यांनी आम्हाला वोट केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते आपण काही वेळामध्ये बघूया। तर असे 2 ते 3 प्रश्न आम्ही विचारलेले होते, पोल होता हा, आणि असा दिवसभरात वेगवेगळे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि त्याचा पोल तुमच्या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त काही वेळ उरलेला आहे, काही वेळामध्ये न्यूज 18 मराठीवर सगळ्यात आधी तुम्ही निकालांचा कल बघणार आहात आणि त्यानंतर निकाल सुद्धा बघणार आहात। अचूक आणि वेगवान स्वरूपात हे निकाल आम्ही आमच्या सगळ्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सगळ्या सोशल मीडियावर आणि अर्थातच टीव्हीवर सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। आमच्याबरोबर असेच कनेक्ट होत राहा, आम्हाला उत्तरं देत राहा, आमच्यापर्यंत कमेंट्स पोहोचवत राहा।